अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस ठाण्याअंतर्गत गोवंशीय जनावरांवरून दोन समाजात तणाव निर्माण झाला। वाद इतका विकोपला गेला की हे प्रकरण दगडफेक आणि हातघाईवर आलं। या घटनेनंतर तातडीनं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलीस प्रशासनानं नागरिकांना अफवांकडे दुर्लक्ष करून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। दोन्ही समुदायातील लोक मोठ्या संख्येनं एकमेकांशी भिडले, त्यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। माहिती मिळताच वलगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गर्दीला पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा तैनात केली आहे आणि परिसरात पेट्रोलिंग सुद्धा वाढवली आहे। आरोपीनं चालकावर हल्ला, शिवीगाळ केली आणि धमकी दिल्याचं वृत्त आहे। घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले। मिळालेल्या माहितीनुसार वलगाव पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी शेख उमर शेख नवाब हे दरवर्षीप्रमाणे बुधवारी 3 गुरांसह दर्यापूरला गेले होते। परत येत असताना बडगाव पॉवर हाऊस जवळ मोटरसायकलवरून आलेल्या काही गोरक्षक संबंधित पावत्या आणि कागदपत्रांची मागणी करत समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवलं। गुरांवरून संबंधित व्यक्तींनी वाद घातल्याचा आरोप आहे। वाद वाढल्यानं हाणामारी झाली आणि प्रकरण हिंसक वळणावर पोहोचलं। घटनेनंतर परिसरात तणाव वाढू लागला। पोलिसांनी घटनास्थळी जमलेल्या लोकांना घरी परतण्याचं आवाहन केलं। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता। वलगाव पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय आणि 5 आरोपींना ताब्यात घेतलंय। त्यांची कठोर चौकशी सुरू आहे। घटनेनंतर परिसरात अफवा पसरल्या, परंतु जनतेला शांत करण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलिसांची गस्त वाढवल्यानंतर परिसरात लवकरच शांतता पसरली। पोलीस प्रशासनानं नागरिकांना अफवांकडे दुर्लक्ष करून शांतता राखण्याचं आवाहन केलंय।